हे चालू झालंय ना. मोहोळ शहराच्या इतिहासातील अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे. 5 वर्ष ही सिद्धेश्वर एक्सप्रेस जी आपल्या सगळ्यांच्या सोयीची आहे ती मोहोळला थांबत नव्हती, ती आज या ठिकाणी थांबते. आपण बघतोय ती गाडी येते. मोहोळमधल्या सगळ्या सामाजिक संघटनांनी, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, आमचं शिष्टमंडळ तर अश्विनी वैष्णव साहेब जे रेल्वे मंत्री आहेत त्यांना भेटायला गेले होते. त्या सगळ्यांनी प्रयत्न आपल्या इथं आली आहे. या सिद्धेश्वर एक्सप्रेसचं स्वागत करण्यासाठी मोहोळ शहरात काय होऊ शकतं त्याचा प्रत्यय त्या मोहोळमध्ये आला आहे. आणि आज सिद्धेश्वर एक्सप्रेस आपण बघतोय, नाव सुद्धा सिद्धेश्वर उद्यान एक्सप्रेस आज या मोहोळमध्ये थांबले. तिकडं पलीकडं काही माता भगिनी आहेत, त्या माता भगिनींच्या आज गाडीमध्ये बसण्याची सोय झाली आहे. कितीतरी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, त्यांचीही बसण्याची सोय झाली आहे. त्यामुळं सगळ्या मोहोळ शहरातल्या उद्योजकांचं, मोहोळ शहरातल्या व्यावसायिकांचं, मोहोळ शहरातल्या तरुण तरुणींचं आणि मोहोळ आणि तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांचं, व्यावसायिकांचं, सरकारी नोकरदारांची अतिशय चांगली सोय झालेली आहे. सगळ्या अर्थानं अतिशय चांगली आणि आनंदाची बाब आहे. पण एकट्या सिद्धेश्वर एक्सप्रेसवर आपल्याला थांबून चालणार नाही. माझं ज्यावेळेस आमचं शिष्टमंडळ हे रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव आम्ही अश्विनी वैष्णव थांबलीच पाहिजे, परंतु सिद्धेश्वर एक्सप्रेस सोबत त्या ठिकाणी इंटरसिटी म्हणजे इंद्रायणी एक्सप्रेस जी पुण्याला जाते आणि त्याच्यानंतर कुर्ला एक्सप्रेस आणि त्याच्यानंतर चेन्नई मेल अशा प्रकारच्या गाड्या थांबाव्या अशीही विनंती केलेली आहे. मोहोळच्या कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी त्या या रेल्वेच्या रुळाच्या संपादनासाठी दररोज कित्येक अंडरग्राऊंड शेतकऱ्यांच्या शेतातून झाले आहेत. परंतु ह्या रेल्वेचा मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होत नव्हता, उद्योजकांना होत नव्हता, व्यावसायिकांना होत नव्हता, विद्यार्थ्यांना होत नव्हता. परंतु आज सगळ्यांच्या प्रयत्नातून माननीय खासदार प्रणितताई शिंदे यांनी स्वतः अपॉइंटमेंट घेऊन आमच्यासोबत येऊन अश्विनी वैष्णव जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत त्यांची भेट घालून दिली होती. पुन्हा मध्य रेल्वे सल्लागार समितीचे आमचे मित्र गणेशजी डोंगरे यांनीही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत. मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या मीटिंगमध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि पुन्हा कोल्हापूरच्या खासदार साहेबांनी यासाठी प्रयत्न केला होता असं ऐकून आहे. परंतु ही असं सर्व पक्षीय, सर्व सामाजिक संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स असेल, वेगवेगळे व्यावसायिक असतील, पुन्हा चेअरमन यांनी पण बऱ्यापैकी प्रयत्न केले होते, दिल्लीमध्ये प्रदर्शन केलं होतं आणि असं सगळ्यांच्या प्रयत्नाला हे यश आलं आहे. परंतु मी स्वतः प्रणितीताई शिंदे यांच्यासोबत दिल्लीच्या शिष्टमंडळामध्ये होतो. शिष्टमंडळामध्ये शाहीर शेख मॅडम होत्या, सीमाताई पाटील होत्या, चंद्रकांत देवपती सर होते, शिंदे सर होते, विक्रमजी डोळे होते, सुरजभाई शेख होते. अशी सगळ्यांचं शिष्टमंडळ की त्या ठिकाणी गेलो होतो. त्यांनी स्वतः अश्विनी वैष्णव साहेबांना आम्ही भेटलो होतो. हा विषय सगळा मी स्वतः जवळपास 4.5 मिनिट मी मांडला होता. त्या सगळ्यांनी अतिशय प्रयत्न केले होते, सगळ्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. परंतु प्रणितताई शिंदे आणि गणेशजी डोंगरे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. मोहोळ शहरातल्या सगळ्या सामाजिक संघटनांचे, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आणि उद्योजकांचे, व्यावसायिकांचे, चेंबर ऑफ कॉमर्स आणि दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळांचे करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि अतिशय ऐतिहासिक असा निर्णय पक्षकार आपण सगळे प्रवासी अतिशय अभिमानाची आणि अतिशय चांगली
त्या ठिकाणी निर्माण झालेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी त्या ठिकाणी निर्माण झाली. अत्यंत जल्लोषाचं आणि अत्यंत आनंदाचं वातावरण दिसतं. आपण बघताय सकाळी याच गाडी आता एकच गाडी थांबली म्हणायला आहे ना. इंटरसिटी जाते का सकाळी? नाही ना, थांबत नाही ती पण. आपण बघतो ही सिद्धेश्वर एक्सप्रेस आपल्याला जाताना दिसते. सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून हे प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये मोहोळच्या स्थानकावर अतिशय जल्लोष साजरा केला जातोय. त्यासाठी सगळ्या मोहोळचं आणि मोहोळ तालुक्यातील सगळ्या मंडळींचं मनापासून अभिनंदन करणं गरजेचं आहे. आजपासून दररोज संध्याकाळी 11च्या दरम्यान ही गाडी जाणार आहे.